आणि म्हणून मला असं वाटतं की हा महाराष्ट्र अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचं राज्य आहे। आता कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही। 106 हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र, त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल, कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते। म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील। आणि आपले दैवत छत्रपती शिवरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, त्या संविधानाच्या मार्गाने आणि छत्रपती शिवरायांच्या तत्वानेच या ठिकाणी आपला महाराष्ट्र चालत राहील। हे सांगत असताना मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांचं तत्व हे महाराष्ट्राला तर नेहमीच मान्य होतं, पण कदाचित देश पातळीवर अनेक संभ्रम त्या संदर्भात कदाचित होते। आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये यापूर्वी मराठा साम्राज्यावर, हिंदवी स्वराज्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पॅराग्राफ होता आणि मुघलांचा इतिहास हा 17 पानं होता। पण आता हा इतिहास बदलला आहे आणि आता सीबीएसईने नवीन पुस्तकामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आणि मराठा साम्राज्याचा 21 पानाचा इतिहास घेतलेला आहे। आपण हे पाहू शकतो, द राईज ऑफ मराठाज इथपासनं 21 पानं हा संपूर्ण भारतातला जो सर्वात समृद्ध आणि शौर्याचा आणि स्वाधीनतेचा इतिहास आहे तो आता केंद्र सरकारने घेतलेला आहे। म्हणून त्यांचेही मी या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार मानतो। आणि अनेक लोकांनी शंकाही व्यक्त केली होती की आम्ही अनेक योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना असेल, लोक म्हणायचे की निवडणुका झाल्या की या योजना बंद होतील। यातली कुठलीच योजना आम्ही बंद केलेली नाही, सर्व योजना सुरूच आहेत आणि पुढेही संपूर्ण 5 वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील, हे देखील या ठिकाणी मी सांगतो। आता आपण महाराष्ट्राचं एक विजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे आणि या विजन डॉक्युमेंटमध्ये 2047चा विकसित महाराष्ट्र कसा असेल या संदर्भातलं प्रत्येक विभागाचा रोडमॅप आपण तयार केलाय। त्यात 3 टप्पे आपण केले आहेत। 2030चा पहिला टप्पा, 2035चा दुसरा टप्पा आणि 2047चा तिसरा टप्पा। आणि मला विश्वास आहे की 2029-30च्या दरम्यान देशातली पहिली $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही महाराष्ट्र असेल। त्या दृष्टीनं या ठिकाणी आपलं कार्य चाललंय। बसा, खाली बसा। असं आहे, 1 मिनिट, खाली बसा, खाली बसा। हो, असं नाही चालत, सभागृहात असं काम नाही होत। अरे थांबा ना, मी आहे ना, थांबा जरा। अहो खाली बसा, असं काय करताय तुम्ही? तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला या सभागृहाची शिस्तही माहिती नाही, या सभागृहाचा डिकोरमही माहिती नाही। त्यामुळे या सभागृहामध्ये ज्यावेळी खाली बसा, या सभागृहात ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात तेव्हा एक शिस्त असते। आणि मी जर कंपॅरेटिव्ह सांगायला लागलो ना, मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं आणि आता काय मिळालं, तोंड दाखवायला जागा राहणार नाही। त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही, लक्षात ठेवा।